सेनेचे नेते तुमच्या संपर्कात येत आहेत अशी सुद्धा चर्चा सुरू आहे. नाही, आता चर्चेचं मला नाही सांगायचं, पण माझं सगळं उघड असतं. कारण 7 करोड समाज आहे मराठा, लहान नाही. याला तर कोणाला डावता येणार नाही. ना फडणवीसांना ना कोणाला त्यांना मुख्यमंत्री मराठ्यांमुळेच मिळालेला. त्यांनीच उलट मराठीची बेमानी करू नये. परंतु त्या दृष्टिकोनातून सामंत साहेब नाही आलेले. ते इकडंच आले होते, दौरे होते आणि त्यानिमित्ताने काही गोष्टीवर चर्चा झाली. पण असं नाही की ते कुठं त्यांचं आहे म्हणून ते खंबीर येतं. नेमक्या कोणत्या गोष्टीवर चर्चा झाली? नाही, ते तर उघडच केली. मी पहिल्यापासूनच मीडिया समोर तुम्ही करतो आता बाबा. म्हणजे काही गोष्टीवर चर्चा झाली, नेमक्या कोणत्या गोष्टी? नाही, ह्या म्हणजे काही गोष्टीवर म्हणजे आरक्षणाच्या. कारण राजकीय मी मीडिया सोडून बोलतच नाही. शिंदे सेनेचे किती लोक नाराज असले आणि तुम्हाला भेटले तरी तुम्ही समाजाच्या प्रश्नाची चर्चा करता. कोणाचे भेटले तरी, भाजपचे मंत्री भेटले तरी तीच चर्चा करतो, काँग्रेसचे भेटले तरी तेच करतो, बेआश्रमाचे भेटले तरी तेच करतो, शिवसेनेचे भेटले तरी तीच करतो, कोणाचेही भेटले तरी आपण चर्चा तीच करतो. कारण आपल्याला समाज सोडून दुसरं काही कळतच नाही. कारण ते निरोप घेऊन मात्र 23 तारखेपर्यंत गेलेत. त्या महाराष्ट्रातल्या समाजाला आनंद होईल, मिळेल. आणि खरं आहे, मी अचानकच आलो. मी बीडच्या दौऱ्यावर होतो. बीडला आमच्या विभागाची उद्योग परिषद होती आणि खासदार संदीपान भुमरे साहेब देखील माझ्यासोबत होते. आम्ही दोघांनी चौकशी केल्यानंतर कळलं की सन्माननीय मनोजजी छत्रपती भवनला आहेत आणि मला असं वाटतं की काही राजकारणाच्या पलीकडेचे देखील संबंध असतात आणि त्या मैत्रीत्वाच्या भावनेपोटीच मी त्यांना भेटायला आलो. इथं आल्यानंतर मैत्रीपूर्वक जरी भेट असली तरी त्यांनी त्यांच्या मागण्या मला सांगितलेल्या आहेत आणि 23 तारखेला मी असेन, उमरे मामा असतील, आमचे राजेंद्रजी असतील, आम्ही मुख्यमंत्री महोदयांशी बोलणार आहोत, आम्ही एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणार आहोत आणि उपोषण सोडवताना ज्या काही शासनानं काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत. एवढेच विषय झाला. कुठेही बंद खोलीमध्ये चर्चा झाली नाही. जाहीरपणानं आम्ही बोललो आणि आता आम्ही तिघेही तुमच्यासमोर जाहीरपणानं बोलतोय. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेल्या बाबींचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत, एवढीच चर्चा झाली. मराठा आरक्षण ही मागणी त्यांची प्रमुख मागणी सरकार मी सांगितलं ना, मी या आंदोलनामध्ये पहिल्यापासून आहे, मनोजींच्या संपर्कात आहे. मला असं वाटतं की त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सरकारच्या नोंदणीमध्ये आहेत. त्याच्यामुळे पुन्हा एकदा सांगण्याची काही आवश्यकता नाही. त्या संदर्भात 23 तारखेला आम्ही भेट घेणार आहोत. शिंदे समितीची नेमणूक केली. या सगळ्या मागण्या, या सगळ्या मागण्या मी तेच सांगतो. मी सगळ्या मागण्या सांगितल्या. 4 मागण्या ज्या आहेत त्याची नोंद आमच्याकडे आहे. ती मनोजींबरोबर चर्चा झालेली आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत. किती दिवसांमध्ये सांगितलं ना, 23 तारखेला खासदार संदीपान भुमरे साहेब मुंबईमध्ये आहेत. मी, संदीपान भुमरे साहेब आणि आलेले आमचे सर्व सहकारी 23 तारखेला आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार. एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे, त्यामुळे तुम्ही जरांगे पाटलाची भेट घेत असल्याची सुद्धा चर्चा सुरू आहे. मी एक सांगू का तुम्हाला, अशा गोष्टींना आणि अशा बातम्यांना माझ्या लेखी किंमत शून्य आहे. मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध जपणार आहे आणि मामाने ज्यावेळी मला सांगितलं की मनोज या परिसरामध्ये आहेत, मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक वेळी कामासाठीच भेटलं पाहिजे असं नाही ना. हे जे सांगतात ते फक्त कामासाठी भेटतं आणि कामाच्या पलीकडे जाऊन जाहीरपणाने आम्ही भेटलेलो आहोत आणि शिंदे साहेबांच्या कामाची पोचपावती किंवा सर्टिफिकेट यांनी आम्हाला द्यायची आवश्यकता नाही. हे देखील बोलले की मी काल राज ठाकरे साहेबांच्या इथं होतो, ते माझ्यावर देखील त्यांनी टीका केलेली आहे. पण मला असं वाटतं की त्यांच्यावर टीका करून त्यांना आम्हाला मोठं करायचं नाही. त्यांच्याकडे जे काही 20, 22, 15, 10 काही शिल्लक आहेत ते त्यांनी व्यवस्थित सांभाळावे आणि तो निर्धार करावा, एवढीच माझी शुभेच्छा.